सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावात साईनगर परिसरात कौटुंबिक वादाचं गंभीर रूप समोर आलंय. वारंवार होणाऱ्या घरगुती वादातून पतीनं पत्नीच्या डोक्यात हातोड्यानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कोल्हापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कबनूर गावात साईनगर परिसरात राहणाऱ्या अश्विनी महाजन यांच्यावर त्यांचे पती संदीप महाजन यांनी कौटुंबिक वादातून हल्ला केल्याची घटना उघडकीला आली आहे. प्राथमिक माहितीनुसार पती पत्नीमध्ये काही दिवसांपासून घरगुती कारणावरून वाद सुरू होता. या वादाचं रूपांतर संतापात होऊन आरोपी संदीप महाजन यांनी अश्विनी यांच्या डोक्यात हातोड्यानं वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अश्विनी महाजन गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं उपचारासाठी कोल्हापूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते. घटनेनंतर आरोपी संदीप महाजन घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के करत असून हल्ल्यामागील नेमकं कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.